काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तु करुतात मश्नामी प्रेतात्मनः. किंवा मग निश्चिम भाव उल्लासे मज अर्पवयाचे निमिषे फळ एकावडे तैसे भलतयाचे हो. पांडुरंग परमात्म्याकडे देवाकडे तुम्ही जा. भगवान परमात्मा असंच म्हणत नाही की मला तुम्ही काय सोन्याच्या ताटामध्येच नैवेद्य द्या, चांदीच्या ताटामध्येच नैवेद्य द्या, पुरणपोळीचा नाही. तुम्ही त्याला तुळशीचं पान व्हा तरी तो संतुष्ट होतो. तो फक्त कसा पाहिजे? मग निश्चिम भाव उल्लासे मज अर्पवयाचे निमिषे. त्याच्या मागचा भाव तुमचा कसा आहे? निश्चिम भाव पाहिजे. त्या ठिकाणी तुमचा जर भाव चांगला नसेल, जर तुम्ही त्या ठिकाणी किलोभर जरी सोनं देवाला वाहिलं आणि त्या ठिकाणी जर तुमचा भाव नसेल तर तुम्हाला फळ मिळणार नाही. विठा विठा आपण बोललोय महाराज, आपण खरं सुख काय म्हणतो? सुख आपण सुखाच्या पाठीमागे जातच नाही. खऱ्या सुखाच्या पाठीमागे आपण जात नाही. काय झालं? नीती ही सुख दुःखाची आई आहे. नीती काय आहे? सुख दुःखाची आहे. नीतीचे जुळे मुळे, जुळे सुख आणि दुःख जुळे मुळे. या नीतीने एकदा काय झालं, आपले मुलं असे खेळायला गेल्याच्या नंतर काय झालं, सगळे लोक त्या सुखालाच घेऊन खेळायचे, सुखालाच घेऊन खेळायचे. खेळत असताना एक दिवस दुःख आईकडे गेला आणि नीती आईला म्हणलं, आई सगळे सुखालाच घेऊन खेळतायत ग, माझ्याकडे कोणीच येत नाही. रडायला लागलं दुःख. पण आई हुशार होती. नीतीने काय केलं, बरोबर म्हणले काय हरकत नाही. हे दोन सुख दुःख समाजात खेळत असताना, मुलामध्ये खेळत असताना आई गेली, त्या दोघांचे हात धरले आणि आपल्या सोबत घराकडे घेऊन आली. आपल्या घराकडे घेऊन आल्याबरोबर त्या मुलांना घरात घेतलं. पण घरात घेत असताना तिने दरवाजा लावला, दरवाजा बंद केला. आणि दरवाजा बंद केल्याबरोबर काय केलं तिने? जुळे मुलं होते, तिने काय केलं, सुखाचे कपडे दुःखाला घातले, दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि सुखाला घातल्याच्या नंतर दरवाजा उघडला आणि परत ते दोन मुलं आपल्यामध्ये खेळायला सोडून दिले. ते मुलं म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. नीतीमध्ये आता नीती दोघं जुळे म्हणजे सुख दुःख आहे. मग ते कपडे बदललेले मुलं ज्यावेळेस समाजात आले त्यावेळेस समाज कोणाच्या पाठीमागे लागला? दुःखाच्या पाठीमागे लागला. पण दुःख म्हणून लागलाय का? सुख म्हणून लागलाय. कारण की सुखाचे कपडे दुःखाला घातले होते हे कोणाला माहिती होतं? फक्त नीतीलाच माहित होतं, बाहेर कोणाला माहिती नव्हतं. तसं तुमचं आमचं झालेलं आहे. ज्या सुखाच्या पाठीमागे आपण जातो ते खरं तर दुःखच आहे, पण त्याला आपण सुख समजतो. विठाला विठाला विठाला. आपण दुःख समजतो पण पुढे आपल्याला सुख, त्या सुख म्हणून त्याला जवळ येतो. पण ते दुःख ज्यावेळेस आपल्याला मिळतं त्यावेळेस आपण म्हणतो आपण हे करायला नव्हतं पाहिजे, नाही ते दुःख आपल्याला भेटलंच नसतं. पण पहिल्यांदा आपण सुख म्हणूनच त्याच्या पाठीमागे लागलेलो असतो. पण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय पूर्वी सुद्धा भगवान परमात्म्याच्या मागे जायचे, भगवान परमात्म्याची वारी करायचे.